पेपर आहेत आम्हाला कधीची एक्झाम आहे? मग काय झालंय, तुम्ही अजून गेले नाही का? नाही आमचे विद्यार्थी तिथं बसलेले आहेत 3 दिवसापासून ते आंदोलन करत आहेत, पण त्यांची गोष्टच कोणी ऐकत नाही. पुण्याचे जे काय आंदोलन करत आहे? आम्हाला जे सेंटर आहे सेंटर जे दिलेले आहे आम्हाला एकदम फ्रॉड सेंटर. तिथं आता डब्ल्यूसीबीचा पेपर फुटला होता, तलाठीचा पेपर फुटला होता, असे सेंटर आम्हाला देण्यात आले. आम्ही म्हणताय की TCSचे सेंटर द्या, ते ऐकत नाही. त्यांना आम्हाला तारीख देऊन दिली. ते फडणवीस साहेबांचं नाव सांगत आहे की साहेबांनी म्हटलंय. फडणवीस साहेब अशी म्हणू शकत नाही ते की 7 दिवसात किंवा 7 दिवसात पेपर घेऊन घ्या असं फडणवीस साहेबांनी म्हटलंय, असं ते म्हणत आहे. वास्तविक पाहिजे फडणवीस साहेबांनी सांगितलंय. तोच एक्झाम आहे का ज्याला मी मागच्या वेळेस जे केला होता ना त्याच पोस्टपोन आता पोस्टपोन नंतर काय प्रॉब्लेम झाला परत? सेंटर चेंज नाही केले मॅडम. सेंटरसाठी फोन नाही लावले, एक्झाम पोस्टपोन करण्यासाठी. मॅडम एक मेगा आमचा तोच होता मॅडम. सेंटर आम्हाला TCSचे द्या जेणेकरून आमचा आता त्यांनी कुठे दिलं आहे? अमरावतीवाल्यांना 800 900 किलोमीटर दूर सेंटर दिले आहे. विद्यार्थी जाऊ शकत नाही. आम्हाला TCS पाहिजे. मागच्या वेळेस फोन लावला होता मॅडम, यावेळेस तुम्ही करू शकता. पण आता 25 एक्झाम आहे ना तुमचं? विद्यार्थी इतकं बसले म्हणजे ते 10 दिवस अगोदर नाही का ते आम्हाला नोटीस देतात मॅडम. तुम्हाला कोणी आम्हाला कोणतं सेंटर दिलं? आम्हाला त्यांनी एकदम लोकल सेंटर आता ARN दिला आहे. ते लोकल नको आहे. आता आपलं ARN दिलाय ना अमरावतीचं, तिथे WCBचा पेपर फुटला, तलाठीचा पेपर फुटला. कमिशनर आहे तुमचं काय आहे दादा? कोणाचे कोण कोणासोबत? मॅडम तन्वीस असं म्हणा ना, विनोद तन्वीस सोबत लावा बरं कमिशनर साहेब. जे पब्लिक कोर मॅडम आहे ना पब्लिक कॉर मॅडमला लावा. त्याच्यासाठी आलो मॅडम. आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या मागे तिथं उपच कोण नाही मॅडम, कुणाचा आधार नाही आम्हाला. ते मला येते का? बॅट काही लावा. 3 दिवस झाले मॅडम आमचे विद्यार्थी तिथं बसले नाही. आमची गोष्ट नाही घेत आहे मॅडम. बोलले होते मॅडम की नेक्स्ट टाइम तुम्ही मागच्या वेळेस कॉल केला होता मॅडम. आणि काही मुलांनी असं झाले की सेंटर चेंज झाले. आपल्या अमरावती मेलमध्ये सेंटर चेंज झाले, पण पहिल्यापासून एका सेंटरचे नाव नाही आले. मुलगा ते कन्फ्युजन आहे की मी कोणत्या सेंटरला जाऊ आता. 2 हळू बोल. मॅडम हे काम फक्त तुम्हीच करू शकता. अपेक्षा करू तुम्ही कॉल केला म्हणजे तुम्ही करू शकता मॅडम. जेव्हा तुम्ही सगळे आले तिथे एकच व्यक्ती आले. बाबा आम्ही या सरांच्या लॅबची तसे काल रात्री मॅडम आम्ही पेपर देऊन सेटिंग झाले ना, सेटिंग वगैरे झालं. तसे काल रात्री कमिशनर कमिशनर साहेब मॅडम आम्हाला तुमच्या जवळपेक्षा आहे मॅडम. कारण तिथं कुठे गोष्ट त्या महानगरपालिकेमध्ये पण म्हणजे 340 मुलं बसले होते. 3 दिवसापासून तिथे बसले. गोष्टच नाही आहे. आपल्याला 8:30-9 वाजेपर्यंत थांबू लागतं. आमची मागणी अशी आमची मागणी ही आहे काही कर फेस टाइम कर ना. अधिकृत सेंटरवर पेपर झाला पाहिजे. 10 रुपये फी भरून पण असे लोकल सेंटर भेटत मुलं थांबून असेल हे सगळे मुलं 5-6 वर्षापासून अभ्यास करतात. आणि त्यांच्या जे असिस्टंट मागच्या आपल्या अमरावतीमध्ये पेपर फुटला.
सगळं मॅनेजरचं लोकल कलर नको आहे आम्हाला. हॉल तिकीट मध्ये पूर्ण आन्सर 100 लोकांचं नुकसान होऊन जातं. 30-40 लाखाला मॅनेज झालं एक सीटसाठी. थोडं वेळ थांबता फोन जसं कॉल केला ना मॅडम आमचं होऊन जातं. आम्हाला पूर्ण विचारतो आम्ही म्हणून थांबू नये. राजूर साहेबांना लाव. आणि मॅडम एक विषय काय आहे की ते मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन म्हणत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 7 दिवसात घ्यावं. हा अन्याय होऊ देणार नाही आम्हाला. ते हे आम्हाला पूर्ण माहिती आहे. मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते मुख्यमंत्री हा ते आहे. ते साहेबांचं नाव पुढे करताय मॅडम. साहेबांचं नाव सीएम साहेब एवढे अशा गोष्टींमध्ये कधी पोहोचणार मला नाही वाटत. नाही असं विद्यार्थ्यांना ते म्हणत नाही. मॅडम आता तुम्हीच काहीतरी करू शकता मॅडम. बस तुमच्यावर आहे सगळं घ्या. सगळे बिझी आहे की हे राजूरकर साहेब सीएम साहेब सोबत गेले होते. मंत्री कोण आहे? मोहोळ साहेब आता माझी महापौर होते. आता ते इलेक्शन झालं. मॅडम आमच्या वेळी माझी मंडळी अजित पवार आहे. अजित पवार मध्ये स्टेट मिनिस्टर आहे. त्यांना भेटले सगळे माझे एकच मॅडम आमचा एकच मुद्दा आहे तेवढा की परीक्षा ही फक्त TCS सायन्स सेंटरमध्ये झाली पाहिजे. समोरच बोलला नाही